महाबोधी विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं असं असणारी अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे. हा जो कायदा आहे हा कायदा बिहार असेंब्लीने केलेला आहे. तेव्हा त्याच्यामध्ये बदल करणं, संशोधन करणं हा बिहार असेंब्लीचाच अधिकार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. काही जण कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेले, काही जणांचं पिटिशन जे आहे त्या डिसमिस झाल्या, काहींच्या याच्यावरती सुनावणी झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आपण जे आहे ते बाहेरून बसून असताना लढा लढतोय अशी परिस्थिती आहे. पण त्याच्यातला असणारा जो मूळ गाभा आहे तो गाभाच आपण असताना विसरतोय अशी परिस्थिती आहे. तुम्ही 10 लाख जा, काय होणार का? तर अजिबात काही होणार नाही. याचं कारण असं आहे की ज्याचा उल्लेख इथे भंतेजींनी केला, बीटी चा कायदा जो आहे तो बिहार असेंब्लीने केलेला. तेव्हा बिहारच्या जनतेला जोपर्यंत आपण बरोबर घेत नाही तोपर्यंत या लढ्याला अर्थ येईल किंवा या लढ्यांमधनं असताना काहीतरी निघेल अशी असणारी परिस्थिती आहे. बिहार मधली जनता ही खऱ्या अर्थाने या लढ्याचं नायक कसं होईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागतं. कारण एका अर्थाने हा असावा राजकीय लढाई असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि मी राजकीय लढाई ह्याच्यासाठी म्हणतो की जोपर्यंत त्या विधानसभेमध्ये आपल्या विचाराची माणसं जात नाही तोपर्यंत तो कायदा बदलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्या बिहार राज्यामध्ये याच्या संदर्भातली असणारी जनजागृती जी झाली पाहिजे ती जनजागृती होताना त्या ठिकाणी मला काही दिसत नाही. जे सगळे जातात आहेत ते सगळे असणार एकाच ठिकाणी आंदोलन करतात की त्याची दखलही कोणी घेत नाही. आणि त्याची दखलही घेत नाही याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की केंद्र शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते का? तर नाही. हस्तक्षेप तिथे असताना राज्य शासनच करू शकते आणि त्या राज्य शासनाला आपली दखल घ्यावी किंवा आपण जी असणारी मागणी मागतो त्या मागणीचा असणारा परिणाम व्हावा या दृष्टिकोनातून मांडणी होते का? तर मला अजिबात ती दिसत नाही. ज्याला संकुचित आपण असं म्हणतोय की याला बाहेर हटवा आणि मला आतमध्ये. आता त्याला हटवायचं का याचंही माझ्याकडे कारण नाही आणि मला घ्यायचं का याचंही माझ्याकडे कारण नाही. किंवा हे जे महाबोधी विहार आहे हे एक
भारतातलं साऊथ ईस्ट एशिया नावाचा असणारा जो जगामधला एक भाग आहे, तो ह्या विहाराशी कसं जोडल्या गेलेला आहे, त्याचे भावनात्मक संबंध काय, त्याचा मला पूर्णपणे अभाव दिसतो. ज्या पद्धतीने गल्लीतली आपली असणारी भांडणं चालतात, त्याच पद्धतीने असणारे हिमालय चालतात त्या ठिकाणी दिसत आहे. याचा शेवटी कुठे ना कुठेतरी ज्याला राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे भारताच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण मैत्री म्हणतो, मान म्हणतो, सन्मान म्हणतो, याचं केंद्र कसं होईल आणि याचं केंद्र करत असताना त्याचं स्वरूप हे ठरवावं. आणि हे स्वरूप आपण ठरवत नाही तोपर्यंत प्रपोजल काय, प्रपोजल काहीच नाही. फक्त एवढंच आहे की तिथल्या पाण्याला घालवा आणि आम्हाला तुम्हाला आल्यानंतर तुम्ही काय करणार. शेवटी त्याचं विजन काय, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण सारनाथचा असणारा परिसर पाहिला, त्या सारनाथच्या परिसरामध्ये बुद्धाला आणि बुद्धाच्या विचाराला मानणारा तुम्हाला घरोघरी माणसं मिळेल. घरोघरी माणसं मिळेल, नाही असं नाही. ही जरी वस्तुस्थिती असली तरी हा लढा एक भावनात्मक जसा आहे तशा रीतीने हा लढा देशाच्या हिताचा सुद्धा आहे हे दाखवायला आपण असणारा कुठेतरी कमी पडतोय असं मी त्या ठिकाणी मानतो. कुठेतरी कमी पडतोय, त्याच्या मांडणीमध्ये आपण कमी पडतोय, त्याच्या समजुतीमध्ये असणारा कमी पडतोय. मी एक उदाहरण म्हणून असणार बमाचे असणारे हे 50, 55, 58ची गोष्ट असेल. युनू म्हणून तिथे असणारे पंतप्रधान होते, चायना श्रीलंकेचे असणारे त्या काळचे असणारे पंतप्रधान धर्मशाळा होते. त्यांनी असं भूमिका अशी मांडली की आम्हाला भारतामध्ये जायला विजाची गरज नाही, आम्हाला जेव्हा मनाला येईल त्यावेळेस आम्ही असणारे येऊन जाऊ. थायलंडच्या राजाने सुद्धा तीच म्हटलं. नेहरूने त्यांना तुरंत उत्तर दिलं की तुम्हाला असं जेव्हा यायचं असेल तेव्हा यान जा, आम्ही तुम्हाला पासपोर्टही विचारणार. या तिन्ही पंतप्रधान राजे यांची भावना तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून त्यांचा देश वेगळा असेल,
ही वस्तुस्थिती आहे. पण भारताकडे बघणाऱ्यांना त्याची दृष्टी वेगळी आहे की भारत हा असणारा बुद्धाचं भूमी आहे आणि आम्ही बुद्धाला मानत असल्यामुळे आम्हाला येण्या जाण्याची असणारी मुभा आहे, आम्ही तुम्हाला विचारणार. जे सगळे आंदोलन करणारे जे आहेत, माझ्या अंदाजाने ही भावना जी आहे, ही भावना चळवळीचा एक भाग झाला. आणि जशी ही मागणी आपण करतो तशाच रीतीने ही जे राष्ट्रामध्ये असणारी लोक म्हणतात की आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भारतामध्ये जाण्याची मुभा आहे, त्यांनीही भारतावरती असणारा दबाव टाकला पाहिजे. या दृष्टीने आपली काही पावलं आहेत का? अजिबात नाही. आणि म्हणून मी असं मानतोय या ठिकाणी की या आंदोलनाला एक दिशा देण्याची आणि त्याच्याच बरोबर बिहार मधल्या लोकांना या आंदोलनाचं केंद्र करून उरलेल्यांनी त्यांना असणारा पाठिंबा दिला तर याचा असणारा स्वरूप आणि आकार येण्याची असणारी शक्यता आहे हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि म्हणून बंदी जी आहे या सगळ्यांनी या दृष्टीने असणारा विचार करून जर हे आंदोलन चालवलं तर मी असं मानतोय की यश आल्याशिवाय राहणार. यश आल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती. पण त्याच्यामधला मी जो म्हणालो की ते याला बाहेर काढा, त्याला काढा, त्याला येऊ देऊ नका, अमुक देऊ नका, ये देऊ नका, याच्यापेक्षा हे भारताच्या दृष्टिकोनातून एक मैत्रीचं, प्रेमाचं आणि कायमस्वरूपी भारताबरोबर जुळणार एक सेंटर आहे. जसे इथल्या लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत तसं मी म्हटलं बाहेरच्या देशाच्या लोकांच्याही भावना जुळलेल्या आहेत. आणि या आधारे आपण असं त्या ठिकाणी मांडत बसलो तर मी असं म्हणेन की ह्याला मार्ग काढायला फार वेळ लागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. बंदीजींनी येऊन मला या ठिकाणी निमंत्रण दिलं. आपण सगळ्यांनी माझं असणारं 2 मिनिटं